मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धन आणि वज्रलेप प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे। पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने 23 आणि 24 जून रोजी प्रस्तावित रासायनिक वज्रलेप प्रक्रियेला अंतरिम स्थगिती दिली आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत म्हटले की मंदिर समिती ही मंदिराचे व्यवस्थापन आणि संरक्षण संस्था असली तरी मूर्ती ही कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। त्यामुळे मूर्तीबाबतचा कोणताही निर्णय घेताना भाविकांच्या धार्मिक भावना आणि अपेक्षा दुर्लक्षित करता येणार नाहीत। महाराष्ट्र मंदिर महासंघ, वारकरी संघटना आणि काही धर्माचार्यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती। भाविकांच्या धार्मिक भावना आणि मूर्तीच्या पवित्र्याचा विचार होणे आवश्यक असल्याचे मुद्दे न्यायालयात मांडण्यात आले। दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने स्पष्ट केले की मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचे नियोजन करण्यात आले होते। मात्र न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखत सध्या ही प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे। तसेच स्थगिती आदेशाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असून त्यावर 23 जून रोजी सुनावणी होणार आहे। महत्त्वाचे म्हणजे 23 आणि 24 जून रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार असून दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू राहणार आहे। आता या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके नेमके काय म्हणाले ते पाहूयात। नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक। आजच पंढरपूर येथील न्यायालयाने विठ्ठल रुक्मिणीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेसंदर्भातला एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। हा निर्णय असा आहे की पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या मंदिराला कोणत्याही प्रकारची पुढील आदेश मिळेपर्यंत रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, तो स्थगित करावा। आता जो करणार होते तो हा आदेश दिलेला आहे। मूर्ती ही सजीव आहे, तिच्यामध्ये प्राण असतो, असा सगळ्या भाविक भक्तांचा जो एक भाव असतो, या भावाचा विचार केला पाहिजे। त्याचबरोबर या प्रकारच्या मूर्तींची रासायनिक लेपन प्रक्रिया पुढील आदेश मिळेपर्यंत करू नये, हा स्पष्ट आदेश आज पंढरपूर येथील न्यायालयाने दिलेला आहे। वास्तविक पाहता पुरातत्व खात्याने 1988, 2003, 2012, 2020 ला याच प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया केलेली होती। इपॉक्सी असेल किंवा सिलिकॉन जे स्टोन पावडर कोटिंग असते याच्या माध्यमातून यामुळे मूर्तीला हानी पोचते, धोका पोचतो, असा वारंवार आपण मंदिर महासंघ, वारकरी संघटनांनी सांगितलेलं होतं। नुकतीच झालेल्या बैठकीत सुद्धा सर्वांनी याला आक्षेप नोंदवलेले होते, परंतु मंदिर समिती आणि पुरातत्व खात्याचा मनमानी कारभार असल्यामुळे आम्हाला न्यायालयात जावं लागलं आणि न्यायालयाने हा निर्णय दिला, त्याचं आम्ही स्वागत करतो। आणि अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी देवतेला रासायनिक लेपन प्रक्रिया, वज्रलेपन प्रक्रिया होऊ नये। त्या ठिकाणी जर करायचीच असेल तर भवितव्यामध्ये नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पद्धतीने करावी, ही मागणी या ठिकाणी आहे। त्याचबरोबर शंकराचार्यांनी सुद्धा करवीर पीठाच्या या संदर्भात रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये असं पत्र मंदिर समितीला पाठवलेलं होतं। या सर्व गोष्टींमुळे आज हा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे। न्यायालयात सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो। नमस्कार। रामकृष्ण हरी। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचं सध्या जतन संवर्धनाचं काम सुरू आहे। हे काम सुरू असताना श्री विठ्ठलाची तसेच रुक्मिणी मातेच्या मूर्तीची सुद्धा पाहणी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती आणि त्याच्यामध्ये पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार ज्या मूर्त्या आहेत त्याच्यावरती रिस्टोरेशनची प्रक्रिया ही करणं आवश्यक आहे असा अहवाल दिलेला होता। त्यास आपण विधी न्याय विभागाची शासनाची मान्यता घेतली होती आणि ही प्रक्रिया 23 जून आणि 24 जूनला होणार होती। परंतु पंढरपूर येथील माननीय न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि या प्रक्रियेला स्थगिती मिळालेली आहे। या स्थगिती अर्जावरती मंदिरे समितीमार्फत आजच अपील सुद्धा दाखल केलेला आहे। उद्या त्याची सुनावणी होईल। निश्चितच मंदिरे समिती आपली बाजू ठामपणे मांडून ही प्रक्रिया कशी योग्य आहे याविषयी निश्चितच कोर्टात दाद मागेल। परंतु आता उद्या आणि परवा या प्रक्रियेच्या निमित्ताने भाविकांसाठी मंदिर आपण बंद ठेवले होतं, परंतु आता माननीय न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे उद्या आणि परवा म्हणजे 23 जून आणि 24 जून या दिवशी दर्शन पूर्ववत सुरू राहील आणि माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील निर्णय हा मंदिर समिती घेऊन
लवकरच आपणास त्याची माहिती देण्यात येईल. धन्यवाद.